नमस्कार नागपूरकर, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की मान्सूनमध्ये नाल्या तुंबण्याचे प्रकार फार होतात. तर त्यासाठी मान्सूनपूर्व शहरातील सर्व नाल्यांची स्वच्छता करण्याचा संकल्प महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने केला आहे. 4 महिने उलटूनही शहरातील एकूण 227 नाल्यांपैकी केवळ 154 नाल्यांची स्वच्छता पूर्ण झाली आहे आणि त्यामधून 4057 टन घाण आणि कचरा काढण्यात आला आहे. सध्या 29 नाल्यांची सफाई सुरू असून 44 नाल्यांची सफाई अद्याप बाकी आहे आणि 30 मे ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. दिलेल्या कालावधीत नाल्यांची सफाई पूर्ण न झाल्यास पावसाळ्यात नागरिकांना पाणी घरात शिरण्याचा व पुराचा सामना करावा लागू शकतो. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार नागपूर शहरात 242 किलोमीटर लांबीचे एकूण 227 नाले आहेत आणि नाल्यांच्या संख्येनुसार गांधीबाग झोनमध्ये सर्वाधिक 51 नाले असून त्यांची लांबी 22.60 किलोमीटर आहे. तर लांबीनुसार मंगळवारी झोनमध्ये सर्वाधिक 56.70 किलोमीटर लांबीचे 29 नाले आहेत. सर्वात कमी 10 नाले लकडगंज झोनमध्ये असून त्यांची लांबी 12.30 किलोमीटर आहे. अतिरिक्त आयुक्त यांनी या गेल्या काही दिवसांपासून नाल्यांच्या स्वच्छतेची पाहणी आणि आढावा घेत असे निर्देश दिले की ज्या नाल्यांची स्वच्छता बाकी आहे ती तातडीने पूर्ण करण्यात यावी. तसेच ज्या नाल्यांची स्वच्छता करूनही पुन्हा घाण जमा झाली आहे त्यांचीही विशेष मनुष्यबळ वापरून स्वच्छता केली जावी. तर मुदतपूर्वी सर्व कामे पूर्ण होण्यावर त्यांनी भर दिला आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे मुख्य स्वच्छता अधिकारी यांनी सांगितले की सध्या 29 नाल्यांची स्वच्छता सुरू आहे आणि यामध्ये 14 नाल्यांची सफाई स्वच्छता कर्मचारी करत आहेत, तर 15 नाल्यांची सफाई स्वच्छता मशीनच्या माध्यमातून केली जात आहे. उर्वरित नाल्यांची स्वच्छता 30 मेच्या आत पूर्ण केली जाईल. तर मित्रांनो, नजीकच्या काळात आपल्याला कळेलच की कोणत्या नाल्यांची सफाई ही वेळेत पूर्ण झालेली आहे आणि कोणत्या नाही, आणि त्यानुसार 2024 मध्ये मार्च ते जून दरम्यान 227 नाल्यांची सफाई करून 7622 टन घनकचरा काढण्यात आला होता आणि 2025 मध्ये जानेवारीपासून नाल्यांची स्वच्छता सुरू असून आतापर्यंत 154 नाल्यांतून 4057 टन कचरा काढण्यात आला. नाल्यांच्या स्वच्छतेबाबत पालकमंत्री यांनी लवकरच आढावा ते घेणार असून त्या संदर्भात बैठक त्यांनी बोलावलेली आहे. तर मित्रांनो, ही आपल्या नागपूर शहरासाठी महत्त्वाची बाब आहे की स्वच्छतेसाठी नाल्या आणि त्यातील घनकचरा बाहेर काढून स्वच्छता राखली जावी. त्याचप्रमाणे नागरिकांनी सुद्धा त्यांची जबाबदारी लक्षात घेऊन नाल्यांमध्ये घनकचरा टाकू नये. नाल्या या फक्त पाणी प्रवाहासाठी असतात, पण इतर प्लास्टिक आणि इतर प्रकारचा कचरा त्यामध्ये नागरिकच टाकतात आणि खूप जास्त प्रमाणात घाण केली जाते आणि पावसाळ्यामध्ये नाल्या तुंबून पुराचा धोका संभवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.